होलसेल भावात मिळणार आहेत. हरिओम फूड्स सर्वांनी या दुकानाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद गुरुनाश पर्वत साहेब. चला घेऊन चलतोय मैदानामध्ये आजच्या दिवसातील ही दुसरी लढत. आपण पहिला जो सामना पाहिला तो पहिला सामना जिंकला यश एंटरप्राइजेस खानावले संघाने, आणि दुसरा आपण सामना या ठिकाणी पाहतोय अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंट्स 5G फोटोग्राफी वर्चस्व मोरिया जाबाज 9397 डेरवली या दोन संघांमध्ये. 40+ 40 गाव प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे भव्य दिवस आयोजन, देखणं असं आयोजन. सर्व आयोजकांचा मनापासून आभार मानतो की या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिलीत. खरं तर प्रत्येक खेळाडूची इच्छा असते या ठिकाणी की या मैदानावर खेळायला मिळावं. नक्कीच दीपक पाटील पलेसे साहेबांचं या ठिकाणी मनाचा आभार की त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी मिळाली. घेऊन चलतो मैदानामध्ये आपण पाहतोय दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध या ठिकाणी जिंकण्याकरता उभे ठाकलेले आहेत. आपण बघूया. प्रथम या ठिकाणी सलामीची जोडी मैदान आपण पाहतोय. अजय भगत आणि नरेंद्र म्हस्कर सलामीची जोडी. संघाचा आधार स्तंभ, संघाची ताकद, हा किल्ला लढवण्याकरता इथं लढाई करण्याकरता मैदानामध्ये दाखल. गोलच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय केतन पाटील. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी या ठिकाणी स्टेजवर यायचंय. स्वागत आहे त्यांचं. पंचांचा इशारा. पहिला चेंडू, फुलटा चेंडू या ठिकाणी कट केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगली या ठिकाणी फेकी होते. बघूया राऊंडच्या स्वरूपात बाद होण्याची संधी होती, मात्र एका धावेला मात्र दुसऱ्या धावेमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केले गेले. मोरिया जाबाज संघ जेवढे षटकार मारेल प्रत्येकी षटकारात समालोचक जो असेल त्याला 100 रुपये. क्या बात आहे. नक्कीच आदरणीय सन्मान्यशी दिनेश पाटील देरवली साहेबांच्या माध्यमातून एक आगळं वेगळं बक्षीस. डीबी फायटर म्हणजे फलंदाज षटकार ठोकेल पण बक्षीस मात्र या ठिकाणी समालोचकाला दिलं जाईल. सातत्याने अनेक ठिकाणी अशा प्रकारचे बक्षीस पाहायला मिळतात. पुढचा चेंडू असेल या ठिकाणी क्रॉस दळण खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अपील केला गेलाय पंचांकडे. मात्र या ठिकाणी पंच मात्र कानाडोळा करतायत कारण चेंडू मात्र स्टंप पासून बाजूला होता आणि चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. डॉट. धावसंख्या या ठिकाणी बिनबाद 2. 5 षटकांचे सामने. पहिला षटक आपण पॉवर प्लेचं पाहतोय या ठिकाणी. शॉर्ट पडीचा चेंडू या ठिकाणी. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने. या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते. या ठिकाणी चांगली फेकी या ठिकाणी केली जाते. बघूया ग्राउंडच्या स्वरूपात भावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला असता पण चेंडू मात्र येण्यामध्ये उशीर झाला आणि तत्पूर्वी सहजरित्या धाव कंप्लीट केली गेली. या ठिकाणी 3 धावा. या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी बिनबाद 5. खर तर मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की खानावले संघाने मात्र जबरदस्त स्फोटक अशी फलंदाजी केली. मात्र 18 चेंडूमध्ये 53 धावा काढल्या आणि खरोखरच या ठिकाणी प्रेक्षकांनी या ठिकाणी प्रत्येक फलंदाजाचं कौतुक केलं. आणि जेव्हा जेव्हा चांगली फलंदाजी होते, चांगली गोलंदाजी होते, तेव्हा तेव्हा मात्र प्रत्येक खेळाडूचं कौतुक केलं जातं. अजय भगत आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला गेला. 3 चेंडूमध्ये 5 धावा काढल्यात. बिनबाद 5. 5 षटकांचे सामने. सपाट असे मैदान. या मैदानावर चाललेले सामने. मोठा फटका या ठिकाणी झेल होते का पायचा. 30 सर्कलचा क्षेत्रक्षे मात्र जातोय. अप्रतिम झेल. माघारी परतावा लागेल. पहिला हादरा, पहिला मासा गळाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अजय डीजे. मास्टर अतिशय सुंदर असं ऐकूया गाणं. साऱ्या विश्वाची आई जगज्जनी, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, साऱ्या ब्रह्मांडामध्ये जी भक्ती आहे, साऱ्या विश्वामध्ये जी शक्ती आहे, अशा एकविरा आईचं सुंदर असं गीत घेऊन चलतोय मैदानात. पुन्हा एकदा आपण पाहतोय की नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. नरेंद्र म्हस्कर मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र ऑस्ट्रेलियन डग घेता भोपळा न फोडता मात्र या ठिकाणी पॉइंट बॉक्स मध्ये परतलाय.
अर्थातच नरेंद्र मस्कर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो अमर भोईर. अमर भोईर भातान गावचा हा एक जबरदस्त देरवली का माफ करा मला भातान समजलं होतं देरवली. मोठा फटका वीज काढण्याचा आवाज झाला. झेल होते का या ठिकाणी पाहायचं आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट. आष्ट्रन टाकून हाही फलंदाज माघारी परत आहे अमर भोईर डीजे. ग्रुपने ठेवली स्पर्धा मानाची. आणि सुंदर असं गाणी तितकंच आहे 40 गाव प्रीमियर लीग आणि त्याच नावावर एक चांगलं असं सुंदर असं गीत पाहतोय. 40 गावामधील सर्व खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक संघांमध्ये खेळतात. खर तर खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा. हॅलो नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश तुपे मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असणार आहेत. पाहायचंय आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला 2 विकेट लगातार. हॅट्रिक आतापर्यंत झालेली नाहीये आपण सामन्यामध्ये पाहिलेले, परंतु हॅट्रिक वरती असणार आहेत केतन पाटील. आणि सुरेख चेंडू इथे मात्र मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केलेली. या षटकाचा जर विचार केला अगदी सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये 24 लाईव्ह संघाने केलेली आहे. 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि विकेट घेतलेल्या आहेत त्या 2. नक्कीच या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक फेकलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू फेकले आणि त्या 6 चेंडूमध्ये केतन पाटील याने केवळ मात्र 5 धावा दिला, पण लगातार 2 चेंडूवर 2 महत्वाचे विकेट मात्र त्यांनी तंबूच्या आश्रयाला पाठवले. आणि अशा प्रकारची चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच मग समोरचा संघ मात्र थोडासा दबावाखाली असतो आणि त्याच दबावाखाली नक्कीच खेळणारा हा संघ. नक्कीच केतन पाटील एक आयोजक आहेत, आयोजकांपैकी एक केतन पाटील साहेब, त्यांची महत्वाची भूमिका या ठिकाणी या आयोजनामध्ये पाहायला मिळते. अनेकांचं सहकार्य या आयोजनामध्ये लाभलेलं आहे. तर सर्वांचं मनापासून कौतुक. खरं तर आपण आभार व्यक्त करूया त्यांचं सर्वांचं की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली. 40 गाव या ठिकाणी खेळतात, 40 गावचे खेळाडू खेळतात. ते खूप मोठी संकल्पना मनामध्ये आली आणि पर्व 4थं आणि ह्या पर्वा 4थ्या पर्वामध्ये आम्हाला या ठिकाणी बसायची संधी मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पहिला भातान संघाला स्थान मिळालं, नंतर दुसरा नारपोरी संघाला, तिसरा सांगडे संघ आणि आता आजिवली. मग सातत्याने फिरतच चालले या ठिकाणी. सूर्यकांत पाटील सांगडा गोलच्या मार्कवर आयोजक. क्या बात आहे, स्वतः आयोजक याच्यामध्ये आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं. चेंडू मात्र खोल टप्प्यात टाकला होता. चेंडू मध्ये ट्रॅव्हल करतोय लंगापच्या क्षेत्रामध्ये. बुडाचा क्षेत्र मात्र त्या ठिकाणी चेंडू पकडता आला नाही. त्याला दुसरी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्टम्प्स आणि मात्र चेंडू यांचं काही मिलन झालं नाही. मिलन जर झालं असतं तर हा फलंदाज मात्र नक्कीच माघारी परतला असता. नक्कीच या ठिकाणी नशिबाची साथ मिळते या फलंदाजांना. कॉल मात्र चांगला कलेक्ट केला होता एकमेकांनी, पण मात्र या ठिकाणी नशीब म्हणून चांगले की या ठिकाणी स्कीजवरही उपस्थित आहे फलंदाज. आपण पाहतो या ठिकाणी अजय भगत वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतो, तर त्याची साथ देतोय आकाश तुपे. गोलच्या मार्कवर सूर्यकांत पाटील. स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला फटका, प्रतिम क्लासिकल फटका या ठिकाणी. लंगांचा क्षेत्रक्षण मात्र या ठिकाणी धावतोय. चांगलं क्षेत्रक्षण. वागता जरी आलं नाही तरी पण पाय शाबूत आहेत, त्या पायांच्या आधारावर तो चेंडू अडवला गेला. संघाच्या 2 धावा वाचवल्या गेल्या या ठिकाणी. नक्कीच कौतुक करावं तेवढे कमीच. खरं तर अनेक खेळाडूंना अनेक वेगळी टोपण नावं असतात. नक्कीच का असू या. चला पुढचा चेंडू असेल सूर्यकांत पाटील यांचा. धावसंख्या मात्र आकार घेते. पुढल्या खेळाचा प्रयत्न आणि चेंडू छाती असं स्वतः फॉलोमध्ये पकडण्याचा प्रयत्न चांगला केला गेला, पण चेंडू वळून मारणार तोपर्यंत मात्र
आपण स्क्रीज मध्ये हा फलंदाज मात्र सहजरित्या पोहोचला गेला. धावसंख्या या ठिकाणी पण पाहते 2 बाद 10. पहिल्या दशकाला स्पर्श करणारा हा संघ अर्थातच 24 लाईव्ह मोरिया जाबाज 9397 डेरवली संघ. फुटाच फैजा चेंडू या ठिकाणी मात्र ह्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूचा मात्र बॅटशी काही संपर्क नाही. तिथं संपर्क नाही तिथं उत्पत्ती नाही. जिथं उत्पत्ती नाही तिथं प्रगती नाही आणि जिथे प्रगती नाही तिथं मात्र अधोगती. धावसंख्या स्थिर 10. माझ्या समेत जोडले गेले तर मराठी भाषेचे एक गोड आवाजातील उत्कृष्ट समालोचक गोरक्षनाथजी पवार साहेब, मॅन फ्रॉम बिंगार. मोठा फटका या ठिकाणी. परफेक्ट टायमिंग, प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिड विकेटच्या डोक्यावर मारलेला हा षटकार. क्रिकेटचे पंढरी या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटचा द्वंद्व युद्ध, क्रिकेटची रणधुमाली या मैदानावर. पुन्हा एकदा सूर्यकांत पाटील. पुन्हा एकदा मला स्ट्रेट ड्राइव्ह फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा आलेला हा षटकार. युग पुरुष महापुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली. पाणी घेऊन जायचं जरा. बघा, दोन गोष्टीची पूर्तता झाली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे फर्स्ट एड बॉक्स. जर तहान लागली असेल तरी लगेच सांगा, तुम्हाला पाणी पुरवलं जाईल. जर दुखत असेल, काही जर इंजुरी झाली असेल, जखम झाली तर लगेच सांगा, फर्स्ट एड बॉक्सचा तुम्हाला पुरवठा केला जाईल. आणि अति जर जास्त त्रास होत असेल तर नक्कीच आपण मैदानाच्या बाहेर येऊन थोडासा आराम करावा. कारण का आपला जीव हा अनमोल आहे. आपला जीव आपला स्वतःचा नसून आपला मित्रांचा, नातेवाईकांचा, घरच्यांचा, समाजाचा आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. सामने आयुष्यभर खेळले जातील पण जीव मात्र एकदा गेला का परत येणार नाही. त्याच्यामुळे स्वतःच्या आपण जीवाची काळजी घ्यायची. आपण पाहतो या ठिकाणी पहिलं षटक फेकलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये केतन पाटील यांनी धावा दिल्या होत्या 5 आणि 2 महत्वाचे विकेट टिपले होते. दुसरं षटक फेकले होते ते सूर्यकांत पाटील यांनी धावा दिल्या होत्या त्या 17 धावा दिल्या. मागडे ठरले नक्कीच. खरं तर आयोजक आहेत ते सूर्यकांत, पण आयोजकांचं मात्र या ठिकाणी आकाश तुपे मात्र आणि अजय भगत यांनी पुरेपूर समाचार घेतलाय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलं जाते. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक बाकी, म्हणजेच 18 चेंडू अजूनही फेकायचे बाकी आहेत. गोलच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद शिंदे. मोहो. प्रल्हाद शिंदे नाव घेतलं तर एक सुप्रसिद्ध गायक. आज कित्येक गाणी त्यांनी गायली आणि महाराष्ट्राला खरं तर वेळ लावली. त्यांच्या सुमधुर वाणीतून अनेक गाणी आपल्याला ऐकायला मिळालीत. लहानपणापासून आपण ऐकत आलो. त्याच नावाचं एक प्रल्हाद शिंदे. त्यांनी मात्र नाव कमवलं गायन क्षेत्रामध्ये. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये प्रल्हाद शिंदे नाव कमवतात का, या मैदानावर पाहायचंय आपल्याला. शिंदे म्हणजे शिंदेशाही घराणेशाही आहे. नाव आहे, ब्रँड आहे. ब्रँड इज ब्रँड. शिंदेशाही. मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. जितक्या वेगाने चेंडू फेकला गेला तितक्याच वेगाने या फलंदाजाने आपली बॅट फिरवली आणि डोळ्यांच्या पापण्या मिटतो न मिटतो चेंडू मात्र गेलाय तो लांगणच्या क्षेत्रामध्ये मस्तकला दस्तक देऊन 6 धावांसाठी आलेला हा षटकार. धावसंख्या पुढे सरसव. धावसंख्या या ठिकाणी 28. जागून खेळायचा प्रयत्न केला गेला. यष्टरक्षा मात्र यष्टांना खिटून चिकटून बसलाय. आता फलंदाज मात्र जर असा जरी पुढे गेला मात्र यष्टिरक्षक आपली कामगिरी चोख बजवेल. खरं तर सातत्याने आम्ही सांगत आलोय की यष्टिरक्षक हा खूप महत्वाचा भाग आहे क्रिकेटचा, संघाचा. अर्धा खेळ जो अवलंबून असतो तो या यष्टिरक्षकावर अवलंबून असतो.
आणि तितकंच चांगली साथ या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची पाहिजे, चांगली झेल घेतली पाहिजे. आणि म्हटलं जातं की विन द कॅच विन द मॅच. चेंडू मात्र जातो या ठिकाणी निर्धाव 2 बाद 28. बॅटची काढा लागली या ठिकाणी झेल होते का पाहायचं यष्टरक्षक मात्र चाणाक्ष या ठिकाणी म्हटलं जाणार नाही. हातात आलेला 64वा हा कॅच आहे जो ड्रॉप झाला या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत आजचा 7वा दिवस, 8 दिवस चालणाऱ्या स्पर्धा आणि 64वा कॅच. मी अशी म्हटलं होतं की विकेट किपरवर अर्धा संघ अवलंबून असतो आणि म्हटलं लगेच अशा घटना घडतात. पवार साहेब, मी जेव्हा जेव्हा अशा काही गोष्टी बोलतो ना त्या घटना घडतात. आता कित्येक वर्ष, 30 वर्षाचा अनुभव आहे. संदेश पाटील किपर म्हटलं यष्ट्यांना खेटून बसलेले आहेत. नक्कीच थोडेसे नाखुश असतील, तेही नाखुश असतील, संघही नाखुश असेल की अशा प्रकारच्या चुका सातत्याने केल्या गेल्या तर मात्र आपण विजयापासून दूर राहू. आपण या ठिकाणी जिंकण्यासाठी आलेलो आहोत. प्रत्येक जण या ठिकाणी जिंकण्यासाठी आलेला आहे. गोलच्या मार्कवर पाहतोय प्रल्हाद शिंदे याचा पुढचा चेंडू. हाही चेंडू जागरण खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉर्टपडीचा आपल्याला पाहायला मिळाला. उसळी घेतली चेंडूने, थोडासा बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी आणि हा चेंडू मात्र नव्हते डॉट. धावसंख्या बराच उशीर झाला पण या ठिकाणी पाहतोय सुस्त धावसंख्या झाली. धावसंख्या 29, 2 बाद. मयूर पाटील मॅन फ्रॉम नारफोली माझ्या समवेत. त्याचबरोबर दर्जेदार प्रक्षेपणावर पाहतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा या ठिकाणी संधी होती पण यष्टरक्षक मात्र या ठिकाणी चिकटून बसला होता. यष्ट्यांना वेगाने आलेला हा कॅच होत्या मात्र या ठिकाणी ग्लोव्जमध्ये काय विसावला नाही आणि या ठिकाणी एक धाव सहजरित्या कंप्लीट केला. ते धावसंख्या या ठिकाणी 30 म्हणजे तिसऱ्या दशकाला स्पर्श करणारा हा संघ. आतापर्यंतही सांगतात मयूर पाटील 441वी ही एकेरी धाव आहे. रायगड क्रिकेट समालोचनाचा एक अविभाज्य घटक आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. जेवढी मोठी स्पर्धा ना तेवढाच मोठा गुणलेखन त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या या ठिकाणी 30. मोठा फटका या ठिकाणी, क्या क्लासिकल फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलेला हा षटकार. असं गीत डीजेच्या माध्यमातून आणि सगळे आपण लहानपणापासून ही गाणी ऐकत आलो पवार साहेब. सुंदर असे गीत हे आपण पाहतोय, ऐकतोय. हॅलो, नक्कीच प्रकाश सर, आपण जर पाहिलं तर आपण म्हटले की प्रल्हाद शिंदे सत्यनारायणची महापूजा ज्या वेळेस असते ना त्यावेळेस त्यांचा जो गीत आहे तो लावला नाही तर असं वाटत नाही का कोणाच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. अगदी बरोबर. गाव कुठलाही असू दे, सत्यनारायणची पूजा असले की प्रल्हाद शिंदे यांचं ते सत्यनारायणचं गाणं पहिलं लागतंच आणि तेव्हा मात्र समजलं की त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये आजूबाजूला कुठेतरी पूजा आहे. आणि आवाज आहे तितका गोडवा आहे म्हणून तर त्यांना शिंदेशाही म्हटलं जातं. आणि जेवढी जेवढी आतापर्यंत त्यांनी गाणी गायली सगळी सुपर डुपर हिट झालीत आणि खरं तर रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये ते गाणी बसलेली आहेत. आवाजाला गोडवा आहे, धार आहे. चला आता आपण बघतोय तिसरं षटक या ठिकाणी फेकलं गेलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतायत 2 बाद 36. अजय भगत सलामीचा आलेला बल्लेबाज अजूनही या ठिकाणी मैदानावर 2 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय. नरेंद्र म्हस्कर मात्र या ठिकाणी एकही धाव न काढता बाद झाला. त्याचबरोबर अमर भोईर या ठिकाणी एकही धाव न काढता बाद झाला. आकाश टोपे मात्र या ठिकाणी 6 चेंडू खेळलाय आणि 13 धाव या संख्येवर खेळतोय. चौथा गोलंदाज असेल या ठिकाणी पाहतोय आपण. या स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवरांचा आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सर्व क्रिकेट रसिक माईबापांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनाने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. कोण आहे गोलंदाज? विजय वितांबरे. हे विजय नावामध्येच विजय आहे का पाहायचं. ह्या ठिकाणी जास्तीत जास्त विकेट काढतोय का हा विजय. पहिला चेंडू या ठिकाणी फटका या ठिकाणी झेल होते का पाहायचा. चांगला प्रयत्न केला गेला होता, झेल मात्र हातात ना सुटला गेला.
चेंडू जाते सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय ते पाहायचा आहे. आलाय हा एकदा दणदणता सनसनता छगा. विनंती असेल त्या स्क्रीन समोर ब्लॅक बोर्ड आहे ना ते जरा बाजूला प्लीज. हा विनंती असेल प्लीज, कारण समोर फलंदाज खेळतोय. नक्कीच तुम्हाला जर बसायचं या ठिकाणी यायचं आहे. आयोजकांची विनंती आपणास की थोडंसं ब्लॅक बोर्ड पासून आपण थोडे दूर राहा. अरे मित्रा नागेश, थोडा ब्लॅक बोर्ड पासून थोडा. धन्यवाद. काही हरकत नाही. कदाचित माझा आवाज नागेश परत पोचला गेला नसेल. धावसंख्या धावफल करूया आपण एका ठिकाणी पाहतोय 42. खेळण्यास सज्ज या ठिकाणी फलंदाज आकाश तुपे. मोठा फटका या ठिकाणी बघूया. झेल होते काय पाहायचा. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र होणार नाही. पुन्हा एकदा जातोय बॅक टू बॅक. दुसरा आलेला मोठा फटका 6 धावांचा षटकार. देव मात्र या ठिकाणी नक्कीच पावलेला आहे तो आकाश तुपेला. आकाश मात्र आकाशला गवसणी घालतोय. मोठमोठ्या आकाशाला स्पर्श करणारे या ठिकाणी षटकार ठोकतोय. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी झील होता, मात्र कॅच ड्रॉप झाला, तो षटकार आला. दुसरा चेंडू एक षटकार आला. लगातार 2 षटकार ठोकतो या ठिकाणी आकाश तुपे. विजय बुतांबरे या ठिकाणी मात्र नावमध्ये विजय मात्र या ठिकाणी विजय संपादित करतोय का. अजूनही संधी आहे. 4 चेंडू अजून फेकायचे बाकी आहेत. 4 चेंडूवर अजूनही 2-3 विकेट जरी काढलेत तरी नक्कीच सामन्याला मात्र कलाटणी मिळू शकते. नक्कीच 45वा हा फलंदाज आहे. त्याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले. हॅट्रिक संपादित करतोय का बघूया. मग नंतर त्याचा कितवा नंबर आहे तो नक्कीच मयूर पाटील सांगतील. हॅट्रिकच्या बोहळ्यावर बघूया. जसा नवरा नवरी पाटावर उभ्या राहतात आणि बोहळ्यावर असतात लग्नाच्या, तसंच हॅट्रिकच्या बोहळ्यावर हा उभा राहतोय का बघूया. हा फलंदाज संधी मिळते, त्या संधीचं सोनं होते का बघूया. संधी स्वतः निर्माण करायची असते, ही संधी निर्माण करतोय का बघूया. या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारे चेंडू. पंच मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करतायत. थोडासा प्रयत्न केला होता पवार साहेब ह्या चेंडूला फलंदाजापासून थोडासा ऑफ स्टंपला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र प्रयत्न मात्र असफल ठरला. एक अवंतर धाव मिळते. अजूनही हॅट्रिक संपादित करतोय का बघूया. गई 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 गेंद गई आसमान में. सूरज से बातें करने के लिए 6 रन का आया छगा. आतापर्यंत कित्येक खेळाडूंनी षटकारांची हॅट्रिक ठेवली होती. त्यातीलच हा एक षटकारांची हॅट्रिक ठोकणारा हा 13वा खेळाडू आहे. खूप खूप अभिनंदन त्याचं. प्रत्येक क्या बात आहे मयूर पटेल. मला खरंच अभिमान वाटतोय की तू रायगड क्रिकेट समालोचक असेल एक अविभाज्य घटक आहेस. नारपोली गावचा सुपुत्र. अशा प्रकारचं गुणलेखचं काम ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा चांगला समालोचकांना असा गुणलेखक भेटतो त्याने त्या ठिकाणी समालोचन करण्याची मजा वेगळीच असते. वेगवेगळी माहिती या ठिकाणी मिळते. नक्कीच DB फायटर्स याच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा षटकार ठोकले जातील तेव्हा तेव्हा मात्र समालोचकाला या ठिकाणी 100 रुपयाचं प्रत्यक्ष क्या बात आहे. 7 मारले म्हणजे माझ्या खिशामध्ये 700 रुपये येणार ऑनलाईन. म्हणजे आपण दोघं वाटून घेऊ. बिल बांट के खाएंगे तो अच्छा रहेगा. 350 षटकार काही बात नाही, हरकत नाही. अजून मारायचे आहेत. अजून मैदान बाकी आहे. मारलेला फटका या ठिकाणी सतत फलंदाजामध्ये पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. मात्र दोघांची चाणाक्ष नीती नक्कीच पाहायला मिळते. चांगली रनिंग द बिटवीन. फॉलोथ्रूमध्ये चेंडू असतानाही या ठिकाणी एक सुरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि सहजरित्या ती धाव कंप्लीट केली गेली. धाव फलकावरती धाव होता या ठिकाणी 56. म्हणजे अर्धशतक मात्र या ठिकाणी पूर्ण होऊन धावसंख्या झाली 56. 2 बाद 56. आकाश तुपे आणि अजय भगत. इकडे बघतोय तर विजय, एकीकडे बघतोय तर अजय. दोघांमध्ये जय आहे, पण जय सध्या अजय भगतचाच आहे. बॅटची एज लागली. चेंडू मात्र आता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एकाच धार मात्र या ठिकाणी समाधान लागेल. धावसंख्या 2 बाद 57. त्यापर्यंत बघतोय 4थं षटक टाकलं जाते विजय तांबरे. चेंडू फेकले गेले आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल विजयाच्या कोट्यातील. स्ट्राईकला आहे तो फलंदाज आकाश तुपे. हा चेंडू मात्र या ठिकाणी
पायांवर आदळला, या ठिकाणी अपील केला गेला होता, दुसरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय का नाही, या ठिकाणी सावधगिरी बाळगली गेली, लेग बाईटचा पंचांचा इशारा या ठिकाणी. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलं जाते. 2 बाद धावसंख्या धावफलकावरती 58. चौऱ्याऐंशी धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच आणि 84 धावांचा उच्चांक, क्या बात आहे. म्हणजे धावांचा नक्कीच पाऊस या ठिकाणी पडला असेल. 7वा दिवस सलग 8 दिवस चालणार आहे स्पर्धा, त्यातील हा 7वा दिवस म्हणजे सेकंड लास्ट दिवस. उद्या मात्र या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ शेडूंग या संघाने 5 षटकांमध्ये 84 धावा काढल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. विरुद्ध कैलासवासी चंद्रकांत भोपी सायुरी जिनेशा 11 जय बापदेव पाली संगडे या संघाविरुद्ध. आणि काल या ठिकाणी 16 चेंडूमध्ये 51 धावा काढून 50 कंप्लीट केली. अर्थातच फलंदाजाचं नाव आहे तो राहुल शेळके. सर्व या ठिकाणी ज्यांनी चांगली कामगिरी केली, चांगली कामगिरी त्या सर्व खेळाडूंचं मनापासून कौतुक आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. शेवटचं षटक, पहिले इनिंग आहे. पहिल्या इनिंग मधील हा नाट्याचा पहिला अंक चालू आहे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. केतन पाटील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 विकेट ज्या केतन पाटीलनी घेतल्या होत्या तोच मात्र गोलंदाज, त्याला मात्र पहिला परत यावं लागलं गोलच्या मार्कवर. उंचा मारलेला फटका, उंची आहे, लांबी कमी आहे, झेल होते का पायाचा, लंगनचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झेल भूमीला दान होते. लगातार हा दुसरा मला वाटतं झेल असेल. खरं तर विकेट किपरने या ठिकाणी झेल सोडला तर स्पर्धेतील हा 66वा कॅच असेल जो ड्रॉप झाला या ठिकाणी. या ठिकाणी 2 धाव कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 60. 6व्या दशकाला स्पर्श करताना हा संघ अर्थातच मोर्या जाबाज 9397 डेरोली संघ 34 या धावसंख्येवर खेळतोय आकाश तुपे. आहा गई 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 गेंद दूर दूर आया ये छगा. डीजे आकाश तुपे मात्र या षटकाराने 40 या धाव संकर खेळतय. जर 50 धावा कंप्लीट करायच्या असते तर अजूनही 10 धावा पाहिजे. दुसरा प्लेअर नक्कीच ठरू शकतो या स्पर्धेचा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 66. या ठिकाणी मात्र एक पाऊल मात्र पुढे टाकलं होतं. फ्रंट फुटला जाऊन खेळला असता तर नक्कीच चित्र काही वेगळं असतं. पण भीती तितकीच आहे कारण का यष्टीरक्षक मात्र यष्टांना खेटून चिकटून बसलाय, त्याची थोडीशी भीती असेल. त्याच्यामुळे जास्त फटके जागून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र थोडासा शॉट टाकण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. हा चेंडू मात्र जातोय डॉट. आणखीन शेवटचे 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत शेवटच्या षटकातील. खेळण्यास सज्ज आकाश तुपे. पुढे खेळा, चेंडू मात्र जातोय लांब. 6 धावांसाठी आलेला हा गगनभेदी षटकार. डीजे आकाश तुपेचे या ठिकाणी पाहतोय 46 या धाव संख्या खेळतोय. 50 साठी 4 धावा कमी. धाव संख्या धाव फलकावरती 72 धावा, 2 बाद 72. शेवटचे आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावा होतात या ठिकाणी या संघाच्या. 46 या धाव संख्या खेळतोय आकाश तुपे. 50 साठी केवळ मात्र 4 धावा कमी आहेत. 15 चेंडू मध्ये आतापर्यंत त्यांनी 46 धावा काढलेल्या आहेत. एकच प्लेअरने आतापर्यंत 50 मारली. नक्कीच या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच मात्र या ठिकाणी वाईड घोषित करतात. जर या ठिकाणी आकाश तुपे यांनी जर 50 धावा कंप्लीट केला तर मंडळा करून त्यांच्या 500 रुपयाचा इथं या ठिकाणी कॅशबॅक आलेलं. क्या बात आहे. बक्षिसांचा वर्षाव आयोजकांकडून, क्या बात आहे. या ठिकाणी आपण बघतोय चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय गुदगुल्या करत वाटतं या ठिकाणी डीप क्षेत्रामध्ये आणि सहजरित्या दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. मात्र या ठिकाणी पंच मात्र या ठिकाणी बोट उंच करतायत आणि हा फलंदाज मात्र रणाच्या सर्मात माघारी परततोय. डीजे 74, 3 बाद 74. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे
या 5व्या षटकातील, म्हणजे एक इनिंग मात्र एका चेंडूच्या समाप्तीनंतर संपली जाईल. सामना चालू आहे. आपण या ठिकाणी पाहतोय मोरिया जाबाज 9397 डेरवली वर्चेस 24 लाईव्ह इव्हेंट्स 5G फोटोग्राफी या दोन संघांमध्ये. नक्कीच 15 चेंडूमध्ये 47 धावा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नक्कीच आकाश तुपेसाठी. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, लास्ट चेंडू. अप्रतिम क्लासिकल फटका, दर्जेदार फटका, चेंडू फिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी आलेला एक मोठा फटका, षटकार. लेट पण झाला शेट. एका चेंडूवर षटकार ठोकला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं. धावसंख्या या ठिकाणी धावफलकार आपण बघतोय 3 बाद 80. पहिलाच विजय उतांबरेच्या जो षटकार जो मारला गेला त्याच्यावरती कॅच होती, ती कॅच जर पकडले गेले असते तर आज एवढ्या धावा नसत्या झाल्या. तर नक्कीच त्याच फलंदाजाच्या मात्र या ठिकाणी 44 47 झाल्या. नक्कीच 44 धावा पुढे गेला म्हटलं. पहिल्या षटकामध्ये केतन पटेल यांनी 5 धावा दिल्या, 2 विकेट मिळवल्या. सूर्यकांत पटेल यांनी दुसरं षटक फेकलं, 17 धावा दिल्या, विकेट मात्र मिळवता आली नाही. तिसरं षटक फेकलं गेलं प्रल्हाद शिंदे यांच्या माध्यमातून, 14 धावा दिल्या, विकेट मात्र एकही नाही. चौथं षटक फेकलं गेलं ते विजय बुतांबरे यांच्या माध्यमातून, 22 धावा दिल्या गेल्या, मागडं ठरला, विकेट एकही नाही. आणि केतन पटेल यांनी शेवटचं षटक टाकलं, त्याच्यामध्ये 22 धावा दिल्या, विकेट मात्र एक नाही. अशा एकंदरीत 80 धावा झाल्यात आणि 81 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स 5G फोटोग्राफी संघाला. आणि या 81 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय याचा धावता विवरण सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर. पुढील आवाज असेल मॅन फ्रॉम भिंगार, गोरंशनाथ पवार. धन्यवाद प्रकाशजी ठाकूर, जे आपल्या या स्पर्धेमध्ये धुतुमोर आलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर विचार केला आपण, आत्तापर्यंतचा हा दुसरा सामना आहे. आणि आत्तापर्यंत मयूरने माहिती दिलेली आहे की मागचा पहिला सामना पहिल्या दिवशी 84 धावांचा उच्चांक होता आणि आज 80 धावा आपल्याला इथे पाहायला मिळतात. उच्चांक आत्तापर्यंत कोणाला पार करता आलेला नाही, परंतु आता 80 धावा करायच्या आहेत इथे 24 लाईव्ह HG फोटोग्राफी या संघाला. कारण समोर असणाऱ्या मोरिया जहाबाज 93-97 डेरवली संघाने अतिशय जबरदस्त कामगिरी केली. तीही पहिल्या षटकाचा जर विचार केला ना, पहिल्या षटकात केवळ 5 धावा त्यांना आल्या होत्या. केतननी जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु त्यानंतर आलेली गोलंदाजी ज्याच्यामध्ये 17 धावा, त्यानंतर 14 धावा, 22 धावा आणि शेवटच्या षटकात आलेल्या 22 धावा, अशा टोटलचा जर विचार केला तर 80 धावा त्यांनी केल्यात. आणि 81 धावांचं भलं मोठं टार्गेट मैदानामध्ये ठेवलेलं आहे. आणि ते सेट करत असताना चांगली फलंदाजी करावी लागेल आणि ते फलंदाज आहेत, परंतु त्या प्रकारची कामगिरी त्यांना करावी लागणार आहे. म्हणतात ना की या सामन्यामध्ये जे कष्ट न मिळतं ते आपल्याला मिळत नाही, परंतु कष्ट करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करिता वालूचे कन्नर गडिता तेल गेले. इथे तेल नाही तर इथे घाम घालावं लागणार आहे. आणि ते मात्र आता 24 लाईव्ह इव्हेंट संघ आणि HG फोटोग्राफी या संघाला करावं लागणार आहे. कारण कामगिरी मोरिया जहाबाज 93-97 डेरवली संघाने सुरेख केलेली आहे. त्यांनी 80 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. त्याच्यामध्ये जर विचार केला आकाश तुपेचा तर त्याने काय जबरदस्त 15 चेंडूमध्ये त्यांनी 47 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि अजय भगत ज्याने 24 धावांचं योगदान दिलेलं आहे. काय जबरदस्त कामगिरी त्यांची झालेली आहे. आणि शेवटचा चेंडू प्रणल पाटीलला खेळायला मिळाला होता, त्यांनी 6 धावा केल्या होत्या. जबरदस्त कामगिरी या दोन्ही संघांची आणि गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पहिला सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या सामन्याची लढत जिंकण्यासाठी आता मात्र 81 धावांचं लक्ष्य असणार आहे. ते पार करत असताना मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आपल्यासोबत DJ मास्तर सूरज आहेत, त्याचबरोबर नारपोली गावचा एक जबरदस्त स्कोरर मयूर पाटील, त्यांचं मनापासून अगदी
देखणी इथे मात्र स्कोरिंग ते करत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत 24 लाईव्ह आणि त्याचबरोबर आमचे रोशन पाटील बोरले यांचंही मनापासून स्वागत आहे. तेही मंचावरती आलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. जाऊया सामन्याकडे. सामना आहे जबरदस्त. 81 धावांचा टार्गेट. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करणार आहेत, कारण प्रत्येक संघ मैदानामध्ये जिंकण्यासाठी खेळत असतंय, कोणी हारण्यासाठी येत नसतंय आणि ते आता करावं लागणार आहे दोन्ही संघांना. त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तर मैदानामध्ये एक जोडी आहे या वर्षीचा जबरदस्त फॉर्मात असणारा, या वर्षीचा एक बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे, बोरले गावचा एक अष्टपैली खेळाडू मैदानामध्ये असणार आहे तो चॅम्बो उर्फ प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या जोडीला 24 लाईव्हचा सर्वा ज्याला म्हटलं जाते ते संदेश पाटील मैदानामध्ये असणार आहेत. जबरदस्त लढत मैदानामध्ये रंगणार आहे. सातत्य राखावं लागणार आहे आपल्या फलंदाजीमध्ये आणि समोर असणाऱ्या गोलंदाजांना गोलंदाजीमध्ये, कारण एकीकडे डेरवली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 24 लाईव्ह राज पाटील आहेत मंचावरती गोल्डन मॅन. त्यांच्याकडनं दोन्ही फलंदाजांना षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक पहा आहेत. गोल्डन मॅन मंचावरती आमचे बोरलेगावचे, त्यांचं मनापासून स्वागत आहे. षटकार हॅट्रिकसाठी त्यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पैसा सगळ्यांकडेच आहे, परंतु ते देण्याची दानत असावी लागते आणि ते मात्र गोल्डन मॅन करत असतात. त्यांचं मनापासून स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया. गोलंदाजी मार्कवरती अजय भगत, शिवकरचा हा नावाजलेला गोलंदाज, समोर नावाजलेला फलंदाज बोरले गावची रणमसेन. पहिला चेंडू टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चूक करतात, चुकीला माफी नाहीये. एक धाव चोरल्याचा प्रयत्नांते दोन्ही पडलेले आहेत. बघा चांबू, लक्ष द्या जरा, कारण फार महत्वाचं आहे. दोघांमध्ये थोडीशी चक्कर झालेली आहे. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये, थांबू नका जरा. प्रयत्न केलेले आहेत दोघांनी, अगदी चुरशीची लढत. आणि बघा अगदी चक्कर, दोघांची टक्कर झालेली आहे. दोघांच्याही फासण्या थोड्याशा फुसफुस झालेल्या आहेत. ते लगेच तयार होतील, परंतु सध्या तरी त्यांच्या फासण्या फुसफुस झालेल्या आहेत. 81 धावा करायच्या आहेत आणि अगदी फार मोठं आमचे अरुण पाटील आहेत, भातांचे नावाजलेले जुने जाणते खेळाडू आणि क्रिकेटविषयी त्यांनाही खूप प्रेम आहे आणि तेही त्यांची उपस्थिती लाभलेले. त्यांचं मनापासून स्वागत. सकाळपासून अगदी आयोजकांकडनं अगदी झाडू मारण्यापासून आपण रोहित पाटील यांना पाहू शकता. सकाळची सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहेत आणि ज्यांनी संपूर्ण या आयोजकामध्ये आमचे बोरले गावचे संदेश पाटील यांचे वडील पिताश्री ज्ञानदेव पाटील यांनी सगळ्यांची अगदी नाश्त्याची व्यवस्था आणि फार प्रेम आहे त्यांचं सर्व मुलांवरती, तो कुठलाही असू दे. त्यांचंही मनापासून स्वागत करतो. जाऊया सामन्याकडे. दोघे जण पुन्हा एकदा तयार झालेले आहेत आणि डॉक्टर चड्डाही त्यांच्याकडे गेले होते, परंतु आता ते पुन्हा एकदा सज्ज आहेत मैदानामध्ये खेळ करण्यासाठी. डॉक्टर चड्डा आणि मैदानामध्ये अजय. हा चेंडू भिडकावलाय, कोणी नाहीये तिथे. चेंडू सीमा पार, डाबर छान पाच चौकार, 4 धावा, ठोक डीजे. अग्रे मराठी डीजे, अगदी आज मराठी गाणी. काय इथे जबरदस्त सूरज डीजे, काय काय मध्ये मध्ये काढील. माझ्या फासण्या ज्या वेळेस गेल्या तिथे मध्ये फासण्या फासफूस करणारा हाच तो डीजे मास्तर आहे, ज्यांनी बऱ्याच ठिकाणी मी नसलो तरी ते फासण्या फासफूस होतात. अगदी ठाणे असू दे, मुंबई असू दे, कर्जत असू दे, ते फासण्या फासफूस होत असतात. परंतु मैदानामध्ये प्रफुल्लचा चेंडू, संदेश पाटील आहे तिथे खेळाडू आणि झेल हवेमध्ये आणि झेल टिपला. कोण घेणार, तू घेणार का मी घेणार. शेवटला मात्र अजय भगतने हा झेल टिपला. ती झेकर झेकर तिघजण चौघजण होतं. तेलही गेले आणि तुपही गेलं असं वाटलं होतं, परंतु अजयने बाजी मारलेली आणि झेल टिपला. अतिशय सुरेख झेल आणि संदेशला मात्र माघारी जावं लागणार आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या विकेटचे पतन होते. धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 5 या आकडेवरती 1 चौकाराच्या साहाय्याने.
आशिष मुंडे डेरवली गावचा खेळाडू आहे, जबरदस्त ओळख त्याची आहे, चौकार आणि षटकारांचा बादशाह आहे तोही मैदानामध्ये आपण पाहताय. समोर एका बाजूला आपण पाहतोय मोरिया जाबास 93-97 डेरवली आणि त्यांच्या बरोबर 24 लावी इव्हेंट्स. विकेट हॅट्रिकसाठी अजयसाठी मानस पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं इनाम आहे. जबरदस्त लढत मैदानामध्ये आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये, 2000 रुपयांचं पारितोषिक षटकार हॅट्रिकसाठी. आणि हा चेंडू मात्र वाईटचा इशारा पंचांचा येतोय. पंचांवरती दबाव आणण्याचं काम करू नका, आपलेच पंच आहेत. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये. यावेळेस थोडासा बाहेर निघणारा चेंडू. 150 150वा वाईट मयूर पाटील सांगतात. काय जबरदस्त कामगिरी, हे सांगण्याचं काम मात्र हे स्कोरर करत असतात. त्यांचं मनापासून स्वागत. आम्ही समालोचक अगदी चुकलो तरी ते सांभाळून घेण्याचं काम स्कोरर करत असतात. परंतु 150वा वाईट चेंडू आतापर्यंत. एकूण धावसंख्या 6, एक बाद 6. नवीन येणारा फलंदाज आशिष मुंडे मैदानामध्ये. डेरवली संघाचा एक जानदार खेळाडू मैदानामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अजयसाठी मानस यांच्याकडनं पारितोषिक आहे खरं, परंतु यावेळेचा चेंडू भिडकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 7 या आकड्यावरती. आउट होणारा फलंदाज संदेश पाटील ज्याने एक चौकार खेळला होता आणि प्रफुल्ल पाटील आणि त्याच्या जोडीला आशिष मुंडे. एका बाजूला बोर्ले गावचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला आशिष मुंडे डेरवली. तर गोलंदाजीमध्ये अजय भगत शिवकर गावचा हा खेळाडू. प्रत्येक गावचे खेळाडू आहेत, कारण 40 गाव एवढे जमा करणं. अलीकडे 8 गाव 5 गाव 10 गाव मिनी स्पर्धा पाहिली, परंतु ही 40 गाव फार महत्वाचे. एवढ्या जणांना एकत्र आणणं खायची गोष्ट नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गोटी नेम ज्याला ते लागलेले नाहीये. बरं प्रयत्न केले होते परंतु तिथे प्रयत्न फसलेत. एक धाव घेतली. एकेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 24 लाईव्ह एजी फोटोग्राफी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. लक्ष फार मोठे, 81 धावांचं टार्गेट त्यांना चेसिंग करायचं आहे आणि ते करत असताना त्यांना मोठे पटके मारावेच लागतील तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतील. परंतु तसं घडतंय की नाही, कारण समोर अजय भगत चांगली गोलंदाजी या पॉवर पेच्या षटकामध्ये आपण पाहिले असेल त्यांच्याकडनं. हा चेंडू मात्र सीमारेषेकडे वेगाने येतोय. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आजची रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाची त्याच्या चपलाईने चोरल्या जातात. या दुहेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. एक नामदार असे पंच, बऱ्याचशा वर्षांचा क्रिकेटचा अनुभव, बेलवली गावचा एक विकेट किपर म्हणून ज्याची ओळख होती ते द्वारकानाथ चोरगे. तर दुसऱ्या बाजूला पालीगावचे महाराज माऊली दीपक पाटील सर आहेत, ज्यांची दोघांची जोडी आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहिलेली आहे. त्यांचंही मनापासून. तर तिसरे पंच आत्माराम कोली कुंभडभुजे, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. जाऊया सामन्याकडे. ज्या पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 डावा डीजे ऑपरेटर. जग्गाबाई आपण यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जे गायकवाड जबरदस्त गीत त्यांचे आपण ऐकले असतील अलीकडचे. आणि आईवरती तर खूपच चांगली गाणं. आणि मला अटक करा पुण्यात हे गीत त्यांचं प्रसिद्ध आहे. आणि आता मैदानामध्ये जर आपण पाहिले असेल 81 धावांचं टार्गेट असताना आतापर्यंत पहिल्या षटकात धावा आल्या त्या 10. नवीन गोलंदाज मुंबई पुणे हायवेकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणारे प्रभात मते कसलखंडचा हा खेळाडू आहे. प्रत्येक गावचं नाव सांगणं फार गरजेचं आहे, कारण हा कुठला खेळाडू ते आपल्याला ओळखायला पाहिजे. आणि प्रत्येक जण ऐकत असतो समालोचन कक्षामध्ये की कुठला खेळाडू आहे. त्यासाठी मी विनंती करेन की आपली गावाची नावं लिहून देणं फार गरजेचं आहे. प्रभात तयार. पुलटॉसचा चेंडू प्रपूर सारख्या फलंदाजाला. चेंडू सीमारेषेकडे थांबणार नाहीये, वेगाने जातोय. डाबर 5 चौकार 4 धावा.
द्वारकानाथ सर सांगतात की रिव्ह्यू चेक करायचा आहे. नो बॉल ना, नो बॉलसाठी फिल्डिंग साईडकडनं आलेलं आहे, तर आपण चेक करायचं आहे. बघा ज्या गाण्यांची मागणी सूरज पाटील ते बसलेले आहेत, ते कशा सगळ्या प्रकारचे गाणे अगदी त्यांच्याकडे तयार. आपण सांगण्याची तयारी असली पाहिजे, जो पाहिजे तो गाणी ते ऐकवण्याचे प्रयत्न इथे करत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. एकूण धावसंख्या या चौकारणीची 14 धावा, परंतु आता निर्णय येणं फार गरजेचं आहे. नो बॉल, पंचांचा इशारा आलेला आहे इथे, मात्र नो बॉल. अजून एक धाव ऍड होते. एकूण धावसंख्या 15 धावफलकावरती जाऊन पोहोचते या चौकारणीशी. आणि या नो बॉल घोषित केल्यानंतर पहिला चेंडू होता प्रभातचा, आणि प्रभात मध्ये कसलकांचा हा खेळाडू आहे ज्याने पहिला चेंडू नो बॉल टाकलेला, एक चौकाराही खाल्लेला आहे. आणि एकूण धावसंख्येचा जर विचार केला धावफलकावरती धावा आहेत त्या 15. अतिशय तीक्ष्ण नजरेने अशी स्कोरिंग. नारपोली गावचा एक जबरदस्त स्कोरर म्हणून ज्याची ओळख ख्याती ज्याची म्हटली जाते तो मयूर पाटील, त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सामन्याकडे घेऊन जातोय. चालू असलेला सामना, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या वेळचा चेंडू भिडकावलाय, फ्री हिट होता चेंडू हवेमध्ये, फ्री हिट आहे. त्याच कारणाने हा झेलही वाचला, परंतु तिथे 2 धावा प्रफुल्लने टिपल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जेव्हा लललित धुरधुरीत कंठ धुलीस मिळवणारं हे क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र 3 धावा, जिथे एकच होती तिथे 3 झाले. या 13 धाव्याने धावसंख्या धावून पोहोचली ती 18 या आकड्यावरती. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला सामन्याकडे लांब घेऊन जात असतो, परंतु त्याआधी चौकार दिला, नो बॉल दिला आणि या 3 धावा दिल्या. झेल तर झाला होता, परंतु नामी संधी प्रफुल्लसाठी, आणि पुन्हा एकदा त्यांना संधी आली होती रनआउटच्या रूपाने, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि मिळाल्या धावा 3. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या धावसंख्येवरती. एक बाद 18. आउट होणारा फलंदाज संदेश पाटील. 4 धावा त्याने केल्या आणि मैदानामध्ये आता प्रफुल्ल पाटील आणि आशिष मुंडे डेरवली अशी जोडी मैदानामध्ये. चांबूचा जर नाव घेतलं तर कोणाला सांगायला नको, कारण हा बोरलेचाच खेळाडू अशी ओळख त्याची आहे, कारण त्याची कामगिरी. आणि यावेळेस मैदानामध्ये हवेमध्ये झेल, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, शेवटच्या क्षणाला उडी घेतली होती, परंतु चेंडू सीमा पार षटकार. आशिष मुंडे डेरिवली गावचा एक जबरदस्त हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तो मैदानामध्ये आहे. आणि 24 लाईव्ह संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते, त्याला संधी मिळालेली आहे आणि त्याने आतापर्यंत सुरुवात दमदार केली. षटकारणीशी 2 धावा त्याआधी. एकूण 9 या आकड्यावरती तो फलंदाजी करत आहे आणि एकूण धावसंख्या 24 या आकड्यावरती, म्हणजे 24 लाईव्ह आणि 24 रन्स मैदानामध्ये. एक बाद 24 धावा मैदानामध्ये. लक्ष्य 81 धावांचा आहे, त्यासाठी त्यांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते करतायत मैदानामध्ये प्रफुल्ल आणि आशिष मुंडे गोलंदाज. यावेळेस मात्र खराब चेंडू प्रभात मतेचा. अजून एक आरपार सीमा पार दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. मध्ये आशिषने बडेमार चढवला आहे. मयूर सांगतात की 334 षटकार मैदानामध्ये आज 7व्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतात. 334 षटकार. काय जबरदस्त खेळ मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. 334 षटकार आतापर्यंत या मैदानामध्ये लागलेले आहेत आणि एकूण धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आशिषने 2 षटकार मैदानामध्ये आतापर्यंत. यावेळेचा चेंडू मात्र भिडकावलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू पायचे चांगला प्रयत्न केला होता, परंतु लगातारचा 3रा षटकार मैदानामध्ये. 2000 रुपयांचं पारितोषिक गोल्डन मॅन राज यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आशिष मुंडेसाठी येणार आहे.
आणि हा 14वा बॅट्समन असेल की ज्याने लगातार 3 षटकार मारलेले आहेत. मयूरची ही कामगिरी सुरेख आणि मैदानामध्ये आशिष मुंडे ज्याने लगातार 3 षटकार खेचण्याची कामगिरी केलेली आणि 14वा गडी ठरलेला आहे तो ज्याने 3 षटकार लगातार मारलेले. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला चांगली गोलंदाजी झाली होती परंतु या षटकात मार खाल्ला तो गोलंदाज प्रभात मते ज्याने आतापर्यंत 4 चेंडू टाकले, एकूण 5 टाकले होते, त्याच्यामध्ये एक नो बॉल होता. अशा प्रकारे 3 षटकार खाल्लेत त्यांनी. आणि आता हा चेंडू मात्र गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एकच धाव मिळणार, एकापेक्षा काही नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या धावून पोहोचते ती 37 या आकड्यावरती. 19 चेंडू आणि 44 धावांची खेळी जिंकण्यासाठी करायचे अजून एक जबरदस्त सामना आहे, काही घडू शकतो. 19 चेंडू आणि 44 धावांची अजूनही गरज आहे मैदानामध्ये. सामना रंगतदार अवस्थेत आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 44 धावांची गरज. हे जास्त 19 चेंडू आणि 44 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा यावाचा चेंडू भिडकावलाय, सरळ सीमारेच्या कडे जातोय. अजून एक दमदार डाबर चौन 5 चौकार, 4 धावा. एक्केचाळीस धावा मैदानामध्ये आपण पाहिले असेल. जिंकण्यासाठी 18 चेंडू 40 धावांची गरज अजूनही. म्हणजे या 2 षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकात आले होते केवळ 10 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तर 31 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. खराब गोलंदाजी मी म्हणावे लागेल प्रभात मते कसलकांड याची, कारण त्यांनी 3 षटकार 2 चौकारांची आतषबाजी, त्याच्यामध्ये एक नो बॉलही दिला होता. अशा प्रकारे एकूण धावसंख्येचा विचार केला 41. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण आहे. अगदी जवळ आणून ठेवलेलं आहे समीकरण, कारण मैदानाचा जर विचार केला या मैदानामध्ये 2 हिटर फलंदाज आहेत. एका बाजूला डेरिवली संघाचा हा अष्टपैलू खेळाडू ज्याची ओळख आहे आशिष मुंडे, तर दुसऱ्या बाजूला चॅम्बो प्रफुल्ल पाटील बोरले संघाचा हा हिटर आहे, ज्याने आतापर्यंतचा जर विचार केला 13 धावांची खेळली. तर एका बाजूला 3 षटकारांनी आशिष मुंडे मैदानामध्ये लवचिंबकासारखे बसलेले आहेत. दोघांनी मात्र चांगली कामगिरी केलेली. येणारं समीकरण आहे 18 चेंडू 40 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अजय भगत शिवकर संघाचा गोलंदाज आहे, कारण पहिल्या षटकात त्यांनी चमकदार कामगिरी केली होती आणि इथून जर विचार केला तर या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जबरदस्त सामना आहे. सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत दोन्ही खेळाडू, परंतु मैदानामध्ये काय घडतंय आतापर्यंतच्या खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 31 धावा त्याने खर्च केल्या आणि सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलेले आतापर्यंत. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये दोन्ही एंडकडनं खेळ होतोय, परंतु मैदानामध्ये अजय भगत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. समोर आशिष वेगावर शॉट, जबरदस्त चेंडू टाकलाय, बीट केलाय यावेळेस फलंदाजांना आणि अतिशय चांगली गोलंदाजी अजय भगत याच्याकडनं. शिवकर संघाचा गोलंदाज आहे आणि अशाच प्रकारची गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. 17 चेंडू 40 धावांची गरज आहे. टाकलेली गोलंदाजी प्रभात मतेने खराब होती आणि आता अजयला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागणार आहे डेरिवली संघासाठी. तर एका बाजूला आपण पाहणार आहेत 24 लाईव्ह HG फोटोग्राफी या संघाला मात्र कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांना सांगड बांधावी लागणार आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू कार्पेट शॉट खेळलेला आहे, ग्राउंड शॉट ज्याला म्हटलं जातंय. एक धाव घेतली जाते आशिषकडनं आणि या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 39 धावा. 16 चेंडू 39 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. काही घडू शकतो, कोणी जिंकू शकतो आणि जिंकण्यासाठी प्रत्येक संघ कसोशीने प्रयत्न करत आहे आणि ते करावेच लागतील. म्हणतात ना, प्रयत्न करिता वालूचे कणर गिळतात, तेल गले. तेल नाही तर दोघांना मात्र इथे घाम घालावा लागणार आहे दोन्ही संघांना. त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. जबरदस्त लढत. एकीकडे आपण पाहताय मोरिया जाबाज 93-97 डेरिवली, तर दुसरीकडे 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि HG फोटोग्राफी संघ मैदानामध्ये झुंजतोय.
यावेळचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. तेल गेले, तूप गेले, खराब क्षेत्ररक्षण, जीवा लल्लित दुरदुरीत कंठ. प्रभात मते आज दिवस त्याचा नाहीये, कारण त्यांनी 31 धावा खर्च केल्या आणि झेलही सुटला. तेलही गेले आणि तूप गेले. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावांशी धावसंख्या धावून पोहोचली ती 48 या आकड्यावरती डीजे. है क्या बात है चांबो. बाबूशाह, बाबूशाहचा आवाज आहे. बाबूशाह काय पण करू शकतो. देखी बाबूशाह येतो. 15-33 धावांची गरज. अगदी मगाशी म्हटलं ना की प्रभातकडे चेंडू जाते, त्याच्याकडनं झेली सुटला आणि धावाही गेल्या, म्हणजे थोडंसं खराब प्रदर्शन त्याच्याकडनं आज झालंय, त्याचा विचार करावा लागणार आहे. परंतु इथे मात्र मैदानामध्ये एकेरी धाव घेतली. एकूण धावसंख्या 49 या धावसंख्येवरती 24 लाईव्ह फोटो HG फोटो या संघाची आत्तापर्यंत आपण पाहिले असेल. एक गडी गमावल्यानंतर मैदानामध्ये आशिष मुंडे जबरदस्त कामगिरी करत आहेत. एका बाजूला चांबो मैदानामध्ये कामगिरी करत आहेत. आणि हा मगाशी म्हटलं ना की सूरज पाटीलची ओळख आहे ते डीजे मार्फत. सगळ्या प्रकारचे गीतं त्यांच्याकडे आहेत. चेंडू हवेमध्ये आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि फलंदाज बाद. जीवन आहे तिथे क्षेत्ररक्षक म्हणून कोणगावचा आणि त्याने हा झेल टेपलेला डीजे. नऊ चेंडू आणि 23 धावांचं योगदान मैदानामध्ये आपण पाहिले असेल आशिष मुंडे याच्याकडनं. काय जबरदस्त केली. 3 षटकार त्यांनी आतापर्यंत लावले होते. हॅट्रिक त्यांनी साधली होती आणि 9 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान. तर मैदानामध्ये नवीन फलंदाज प्रल्हाद शिंदे, मोगावचा एक जबरदस्त खेळाडू, ऑलराऊंडर प्रदर्शन आहे त्याच्याकडनं. तिसऱ्या षटकामध्ये त्याने 14 धावांचं योगदान दिलं होतं. 14 धावा त्यांनी दिल्या होत्या, खर्च केल्या होत्या. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 13 चेंडू 32 धावा. अजूनही दोन्ही संघांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे आणि ती करावीच लागणार आहे, कारण सामन्यामध्ये डावखुराताचा फलंदाज प्रल्हाद शिंदे, मोह संघाचा एक नावलौकिक अष्टपैलू खेळाडू ज्याची ओळख आहे, तो मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजीवरती अजय भगत पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, ज्यांनी या षटकात एक षटकार आणि एक विकेटही घेतलेली आहे. अशा प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये ते सज्ज आहेत. पाहायचंय काय घडतंय. जिंकण्यासाठी 13 चेंडू 32 धावांचं योगदान द्यावं लागणार आहे 24 लाईव्ह आणि HG फोटोग्राफी संघाला. सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रेक्षकाविना कुठल्याही टुर्नामेंट नसते. यावेळचा चेंडू अगदी योग्य टप्प्यावर टाकल्याची प्रयत्न तिथे करत आहेत आणि इथे मात्र सुंदर गोलंदाजी आणि फलंदाज बाद LBWच्या रूपाने मात्र पंचाने हात वर केलेला आहे आणि प्रल्हाद शिंदेला मात्र माघारही जावं लागणार आहे. कुठल्याही प्रकारचे धाव न करता तो मैदानाच्या आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावा डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. प्रल्हाद शिंदे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज केतन पाटील मैदानामध्ये आपण पाहताय
आणि जबरदस्त कामगिरी करण्यासाठी सज्ज असणार आहेत प्रफुल्ल आणि या मैदानामध्ये केतन पाटील यांना 16च्या सरासरीने आतापर्यंत या 32 धावा करायच्यात 12 चेंडूमध्ये. येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 49 धावा आपल्या जागेवर स्थिर आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही लक्ष आहे ते 12 चेंडूमध्ये 32 धावा. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करत आहेत. पहिला सामना ए सेंटर पाजेस खानावले संघाने सहजरित्या जिंकला आणि आता मैदानामध्ये आपण पाहताय की चालू असणारा सामना एका बाजूला मोरिया जहाबाज 93-97 डेरिवली आणि 24 लाईव्ह एच फोटोग्राफी अशी लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण करावी लागणार आहे. दोन्ही संघांना चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी दोन्ही संघांना सामन्यामध्ये 50-50 आहे, परंतु त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना झुंज द्यावी लागणार आहे. या झुंजीमध्ये कोण विनर होतोय तो येणारा काल, येणारी वेळ, येणारा चेंडू सांगणार आहेत. असा हा 40 गावचा रोमहर्षक सामना 80 धावा केल्यानंतर 81 धावांचा टार्गेट सेट करत असताना आतापर्यंत 24 लाईव्ह संघाने 49 धावा केल्या आणि येणारं समीकरण आहे 12 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजी करण्यासाठी आकाश भोईर डेरवली संघाचा हा खेळाडू आहे. नक्कीच महेश पाटील आहेत, त्यांनी या स्पर्धेसाठी कूलर दिलेला आहे आणि त्यांच्याकडनं एक पारितोषिक केतन पाटीलसाठी आलेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य आहेत महेश पाटील, आपलं स्वागत आहे. त्यांच्याकडनं 2000 रुपयांचा पारितोषिक 3 षटकारासाठी आहे ते केतन पाटील यांच्यासाठी. महेश पाटील आपलं स्वागत आहे, ज्यांनी या स्पर्धेसाठी या 40 गाव प्रीमियर लीग साठी कूलर दिलेलं आहे. परंतु समीकरण 12 चेंडू आणि 32 धावांचं. जबरदस्त लढत. नवीन गोलंदाज आकाश भोईर डेरिवली संघाचा एक नामी गोलंदाज ज्याची ओळख आहे आणि आता हा पहिला चेंडू ज्याच्यावरती धाव मिळाली. 1 चांबोला एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यावरती. 50 धावा पूर्ण झालेल्या. येणारे समीकरण आहे ते 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावा. 11 गेंदों में 31 रनों की जरूरत है. क्या मुकाबला है, कौन जीतेगी आने वाला वक्त बताएगा. जबरदस्त लढत, जबरदस्त भिडत मैदानामध्ये. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करत आहे आणि ते करावेच लागतील, कारण हा सामना त्यांना जिंकायचा आहे, कारण पुढील सामन्यासाठी त्यांना प्रस्थान करायचं आहे. परंतु काय घडतंय ते येणारे काल सांगणार आहे. केतन पाटील डावखुरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये. आशिषचा आकाशचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिलेला नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू मैदानामध्ये. सातत्य राखावं लागणार या गोलंदाजीमध्ये. तर समोर फलंदाजांना मात्र किमिया करावी लागणार आहे, कारण आपण पाहिले असेल की अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू 31 धावांची गरज आहे. हा चेंडू कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, अशा प्रकारचा नफीतुली गेंदबाजी जिसे कहते वही गेंदबाजी यहाँ पर गेंदबाज आकाश भोईर की तरफ से. आकाश भोईर बोटल्यानंतर आपण पाहिले असेल अतुल भोईर त्यांचे मोठे भाऊ, परंतु मैदानामध्ये आपण पाहिले असेल पुन्हा एकदा बॅटची येत घेतलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय तिथे आणि 1 धाव मात्र घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 या धावसंख्येवरती. 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. 8 गेंदों में 30 रनों की जरूरत है. आकाश भोईर ने या चेंडू मध्ये कमबॅकिंग वाली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 4 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी. 8 चेंडू 30 धावा. रोमांचक सामना आहे. जिंकण्यासाठी अजूनही अतिशय रंगतदार प्रकारचे आपण मैदानामध्ये सामना पाहिलेला आहे. काय घडणार या सामन्यामध्ये. 8 चेंडू 30 धावा. चांबो आहे समोर, तर एका बाजूला आकाश भोईर गोलंदाजी मार्कवरती. डेरवली बनाम 24 लाईव्ह इव्हेंट. यावेळेचा चेंडू मात्र अगदी वेगाने चेंडू सीमारेषेकडे जातोय 4 धावांसाठी. सात चेंडू आणि 26 धावांच्या अजूनही गरज. ह्या चौकारांची धावगतीला आकार देण्याचं काम केलेलं आहे आणि चांबो आहे समोर.
त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु पाहायचंय आकाश भोईर कशा प्रकारचा एक चौकार त्याने खाल्ला आणि शेवटचा चेंडू शिल्लक. या वेळचा चेंडू कार्पेट शॉट खेळून काढलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेच्या कडे वेगाने जाणार आहे. चेंडू आर पार सीमा पार, डाबर चौन पाच चौकार, ठोक डीजे. एकोणसाठ धावा धावपलकावरती आतापर्यंत आहेत. 6 चेंडू 22 धावा. या दोन चौकारांशी प्रकारची सामन्यामध्ये पुन्हा रंगत आणून दिलेले चांबोने ठोकलेले 2 चौकार. 6 चेंडू 22 धावा, 6 गेंदे 22 रनों की दरकारे जीत के लिए. 24 लाईव्ह आणि HG फोटोग्राफी संघाला जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये 6 चेंडू 22 धावा करायच्यात. 59 धावा धावपलकावरती आतापर्यंत 59 धावा धावपलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 22 धावा. या षटकात किमान 15-16 धावा यायला पाहिजे होत्या, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आकाशने केली. परंतु आता मात्र समीकरण 6 चेंडू 22 धावा. समालोचकाचं काम आहे दोन्ही संघांच्या बाजूने समान समालोचन करणे. अतिशय रंगतदार सामना, एकीकडे गोलंदाजी चांगली तर एकीकडे फलंदाजी चांगली. 6 चेंडू आणि 22 धावा. काय घडणार या सामन्यामध्ये, कुठला संघ बाजी मारणार, येणारा काल, येणारी वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत. परंतु तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांचे फासण्या कशा होतील, फुसफुस फासफुस. परंतु काय घडतंय, 6 चेंडू 22 धावा. रंगतदार सामना. गोलंदाज आलाय अंतिम षटक टाकण्यासाठी. हाणामारीचा षटक सोमनाथ पाटील बोरलेच गावचा हा गोलंदाज आहे. आता मात्र खरी लढत आहे. एका बाजूला केतन पाटील आहेत कसलखानचे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहात आरिवलीचे, आणि एका बाजूला आपण पाहतोय बोरले गावचा सोमनाथ पाटील गोलंदाजीवरती, तर एका बाजूला बोरले गावचे चांबो आहेत, प्रफुल पाटील आहेत. परंतु सामन्यामध्ये खरी लढत आहेत. सगळे आपल्याच गावचे हे खेळाडू आहेत. 40 गाव म्हटल्यानंतर पहिली स्पर्धा असेल. बरेचशा गावांनी स्पर्धा ठेवल्या, 8 गावं, 10 गावं, 6 गावं, परंतु ही 40 गावं आहेत, तेही महत्त्वाचं आहे. एवढ्या सगळ्या गावांना, एवढ्या गावांचे सगळे खेळाडू यांना एकत्र करणं फार महत्त्वाची भूमिका आहे. आणि या सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली आहे. परंतु पाहायचंय सोमनाथ पहिला चेंडू, डावकरताचा फलंदाज केतन पाटील आरिवली गावचा जबरदस्त हिटर बॅटमन. पहिला चेंडू विडकावलाय, चेंडू सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार. वाजले 12 बरोबर. अगदी सूरज पाटीलने वाजले की 12. त्याला माहिती आहे की अगदी या टायमिंगला 12 वाजले आहेत आणि वाजले की 12. परंतु 5 चेंडू आणि 16 धावा. कोणाचे 12 वाजणार आहेत, येणारा काल, येणारे वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत. येणाऱ्या या सामन्यामध्ये 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. एकीकडे आपण पाहतो मोर्या जावा 93-97 डेरवली, तर दुसरीकडे 24 लाईव्ह आणि HG फोटोग्राफी अशी लढत. येणारं समीकरण 5 चेंडू 16 धावा, 6 चेंडू 22 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. जबरदस्त केतन पाटीलने मागच्या षटकामध्ये खराब कामगिरी केली होती, परंतु आता त्याने दाखवून दिलंय की मी केतन पाटील या नावासाठी ओळखला जातो आणि त्याने एक षटकार भिडकावलाय. येणारं समीकरण आहे 5 चेंडू आणि 16 धावा. डेरवली बनाम 24 लाईव्ह आणि HG फोटोग्राफी अशी ही लढत आहे. केतन पाटील पुन्हा एकदा तयार आहे, तर सोमनाथ पाटील बोरले. पहिला चेंडू खराब आणि आता मात्र समीकरण. अजूनही दोन्ही संघांसाठी संधी आहे. दोन्ही संघांसाठी 50+ सामना आहे. 5 चेंडू आणि 16 धावा करायच्या आहेत. चला, पुढील संघ विनर असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता अपकटर चेंडू टाकण्याच्या नादामध्ये वाईटचा चेंडू. कधी कधी असं होत असतं, षटकार मारल्यानंतर मात्र गोलंदाज आपली गोलंदाजी इथे कमतरता भासते. या गोलंदाजीमध्ये वाईटचा इशारा येतोय पंचांचा. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 5 चेंडू 15 धावा असा रोमांचक सामना मैदानामध्ये रंगलेला आहे. काय घडतंय या सामन्यामध्ये. सोमनाथ तयार समोर.
केतन पाटीलने मात्र चेंडू भिटकवलाय त्याच दिशेला पुन्हा एकदा आरपार लांब 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 रामदेव बाबा पतंजली षटकार. जबरदस्त अगदी मार दिया नाही आता मारच सुरुवात केलेली आहे केतन पाटीलने. मागच्या सामन्यात मागच्या षटकामध्ये त्याने खाल्लेले चेंडू त्याचा पुरेपूर फायदा. 2 चेंडूवरती 2 षटकारांचा बडीमार त्यांनी केला. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 गेंदे 9 रनों की जरूरत आहे. 4 चेंडू आणि 9 धावा अगदी 2 षटकार सोमनाथने खाल्ल्यात आणि त्यानंतर मात्र सामन्यामध्ये कमबॅक केलेलं आहे केतन पाटीलने. मागडी गोलंदाजी शेवटच्या षटकात 22 धावा त्याने दिल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये आणि आता 22 धावा करायच्या होत्या. त्याच्यामधले 2 षटकार आले म्हणजे आता 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कव्हर केलेले आहेत का काय असं वाटतंय केतन पाटीलने. आरिवली गावचा खेळाडू आणि या टुर्नामेंटचे एक सह आयोजक आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिले असेल केतन पाटीलने केलेली भडीमार. 2 षटकार मैदानामध्ये आतापर्यंत 4 चेंडू 9 धावा आणि चेंडू हवेमध्ये आरपार सीमा पार. अजून एक दमदार षटकार. षटकारांची हॅट्रिक पुन्हा एकदा. 2000 रुपये लावलेले आहेत ना. नक्कीच राज गोल्डन मॅन यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक याआधी पटकवलं होतं आशिष मुंडेने आणि आता पटकावलंय महेश पाटील यांच्याकडनंही 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर ते पटकावलं आहे केतन पाटीलने. तब्बल इथे 4000 रुपयांचं पारितोषिक पटकावलेलं आहे. इव्हेंट वाला संदेश पाटील हाय वानर प्रफुल्ल पाटील चंबो विवेक पाटील साथीदार 24 लाईव्ह इव्हेंट वाला संदेश पाटील हाय वानर प्रफुल्ल पाटील चंबो विवेक पाटील साथीदार. क्या बात आहे डीजे मास्तर. नक्कीच साथीदार. परंतु केतन पाटीलने अगदी सामन्यामध्ये ज्या 22 धावा खर्च केल्या होत्या त्या वसूलही करण्याचं काम मैदानामध्ये केलं जात आहे आणि इथे मात्र सामन्यामध्ये 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. 22 धावा करायच्या होत्या त्या तब्बल सोमनाथ पाटीलने 3 षटकार खाल्ले आणि आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक केलेले पूर्णपणे. अगदी सामन्यावरती वर्चस्व गाजवलेलं आहे कारण या 3 चेंडूमध्ये त्याने जे खाल्लेले षटकार आणि त्याच्याचमुळे या सामन्यामध्ये कमबॅक केलंय ते केतन पाटील यांनी. केतन पाटील यांच्यासाठी घड्याळही आहे ज्ञानदेव पाटील यांच्याकडनं. आमचे संदेश पाटील यांचे वडील आहेत आणि हा सामना 4 चेंडू मध्ये समाप्त केलाय. अजून एक दमदार षटकार 6 धावा आणि हा सामना सहजरित्या 2 चेंडू राखून 81 धावांचा उच्चांक म्हणावा लागेल कारण याआधीचा 84 धावांचा पाठलाग झाला होता परंतु आता 81 धावा इथे डीजे मास्तर.